मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। 15 फेब्रुवारीपासून अंतरवालीत बेमुदत साखळी उपोषण ते करणार आहेत। पुढे टप्प्याटप्प्याने साखळी उपोषण राज्यभर सुरू राहील। लवकरच मुंबईत आंदोलनासाठी आझाद मैदानच्या पाहणीसाठी ते जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। मुंबईत गेल्यावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबईतून परत येणार नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय। आज 13-14 दिवस झालेत आता की शिंदे समिती गठीत केलेली नाहीये, ती पण सुरू केली नाही। वंशवळ समिती गठीत केली नाही, मनुष्यबळही वाढवून दिलं नाही। मुडीलिपी अभ्यासकांचं, फारसी भाषेवाल्यांचं हे कुठलंही काम केलेलं नाही, एकही केसेस आणि ती प्रक्रिया आणखी सुरू केली नाही। रस्त्यावरची लढाई जर मराठ्याला लढायला लागली तर सरकारला भयंकर त्रास होईल त्याचा। म्हणजे काय, मी ते आंदोलन आता खूपच वेगळं असणार आहे। कारण लोक जर एकदा राज्यातले बसले आणि त्यांनी जर एकदा राज्य जाम करायला चालू केलं तर ते उठणारच नाही। आणि एक भीषण परिस्थिती, शांततेची भीषण परिस्थिती देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा बघणार। मुंबई ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे, तिथे प्रचंड पद्धतीनं गर्दी असते। अशा आंदोलनामधनं तिथलं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं। म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी किंवा सरकारशी डायलॉग ठेवला पाहिजे, सरकारशी बोललं पाहिजे। आणि त्यांना जी काय आश्वासनं दिलेली होती, परवाच्या सुरेश धस तिथे गेले होते, ती नक्की शासन पूर्ण करेल। परंतु ज्या पद्धतीनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे ही जी काय भूमिका आहे, याच्यामध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीवर कुठच्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही, ही महायुती सरकारची भूमिका आहे। आणि 10% आरक्षण हे मराठा समाजाला ऑलरेडी दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे। आणि मराठवाड्यामध्ये निजामकालीन जे दाखले आहेत त्यांना कुणबी दाखले आपण देतोय। शिंदे समितीची मुदत देखील वाढवलेली आहे। त्याच्यामुळे मनोजजींनी सरकारबरोबर डायलॉग करावा ही माझी त्यांना विनंती आहे। तर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय। 15 फेब्रुवारीपासून अंतरवालीत साखळी उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।